ओके. तर काल आपण चालू केलं होतं की व्हॉट इज डेऑप्स वरनं, बरोबर. डेऑप्स म्हणजे काय, डेऑप्स का शिकायचं, डेऑप्स मध्ये काय काय जॉब प्रोफाईल असतं, त्याच्यानंतर सेटअप्स आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी आपल्याला कशा लागतात आणि सुरुवात कशी करायची हे सगळं आपण बघितलं होतं. त्याच्यानंतर कोर्समध्ये आपण काय काय कव्हर करणार आहेत हे पण आपण पाहिलं होतं. म्हणजे सुरुवातीला प्रॉपर डेऑप्स अंडरस्टँडिंग, त्याच्यानंतर लिनक्स आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी, आणि त्याच्यानंतर मग एक एक टूल्स आपण शिकत पुढे जाणार. मग ज्याच्यामध्ये मॅवेन, एनपीएम, बिल्ड प्रोसेस, त्याच्यानंतर कोड कसा लिहायचा, बिल्ड कसा करायचा आणि डिप्लॉय कसा करायचा. त्याच्यानंतर मग डेऑप्स मधले व्हेरियस इंटिग्रेशन्स की गिटहब काय, सोर्स कोड मॅनेजमेंट सिस्टीम काय आहे. त्याच्यानंतर जेनकिन्स कशासाठी यूज होतो, सीआय आणि सीडी नेमकी काय. त्याच्यानंतर सोनार क्यूब, डॉकर, कुबरनेटिस या गोष्टी पण आपण बघणार होतो की डिप्लॉयमेंट करताना कंटेनरायझेशन म्हणजेच डॉकर हे कशा पद्धतीने हेल्प होतं, आणि मॅन्युअल डिप्लॉयमेंट वर्सेस ऑटोमेशन डिप्लॉयमेंट या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या होत्या. तर त्याच्यानंतर मी तुम्हाला एक असाइनमेंट पण दिलं होतं की हॅलो वर्ल्डचा प्रोग्राम वगैरे ट्राय करा. कुठल्या पण लँग्वेजमध्ये असू द्या, पायथॉन, सी, सी प्लस प्लस, जे पण तुम्हाला येतं, शेल स्क्रिप्ट, याच्यामध्ये तुम्ही कशामध्ये पण हॅलो वर्ल्डचा प्रोग्राम ट्राय करा आणि रन करून मला आउटपुट सेंड करा. हे मी सांगितलं होतं, बट आय थिंक खूप कमी लोकांनी केलंय ते, आणि ग्रुपवर स्क्रीनशॉट वगैरे काय मला अजून एवढा दिसलेला नाही आहे. तर असाइनमेंट ट्राय करणं मस्ट आहे, तरच तुम्हाला त्या गोष्टी समजतील. ओके. म्हणजे डेव्हॉप शिकणं जेवढं आपल्याला वाटतं तेवढं सोपं नाही आहे. जर तुम्ही असाइनमेंट्स केल्या, प्रॉपर कन्सेप्ट तुमचे क्लिअर असतील, तर मग तुम्हाला डेव्हॉप चांगल्या पद्धतीने त्याच्यामध्ये समजेल. ओके. तर काल आपण काय बघितलं होतं की डेऑप्स म्हणजे काय की इन सिम्पल वर्ड, डेऑप्स मीन्स एव्हरीथिंग विच इज इम्प्रूव्हिंग युअर रिलीज सायकल इन्क्लुडिंग डेव्हलपमेंट, टेस्टिंग, डिप्लॉयमेंट विथ हाय स्टॅबिलिटी, हाय स्पीड इन्फ्रास्ट्रक्चर विथ लेस कॉम्प्लेक्सिटी. ओके. म्हणजे डेऑप्स काय आहे की एसडीएलची सायकल इम्प्रूव्ह करण्यासाठी तुम्हाला ज्या ज्या गोष्टी लागत आहेत, तर त्या सगळ्या कशात येतात, डेऑप्स मध्ये आहेत. मग डेऑप्स इन शॉर्ट काय, ऑटोमेशन आहे. ओके. म्हणजेच काय की तुम्ही काय करताय की जे पण बिल्ड आणि डिप्लॉयमेंट करायला लागत होत्या गोष्टी, त्या ऑपरेशनल वर्क जे तुम्हाला लागत होतं, ते तुम्ही काय केलंय, डेऑप्स बेस्ड प्रॅक्टिसेसने किंवा कंटिन्युअस इंटिग्रेशन आणि कंटिन्युअस डिप्लॉयमेंटने सॉल्व्ह करता. ओके. तर या डायग्राम मध्ये तुम्हाला समजलं असेल की डेऑप्सचे बेनिफिट्स काय आहे, की कॉस्ट रिड्यूस होऊ शकते, फास्टर ग्रोथ होऊ शकते ऑर्गनायझेशनच्या प्रोडक्ट डिलिव्हरीसाठी, आरओआय म्हणजेच रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट हा तुमचा हाय असू शकतो, फास्टर असू शकतो, क्वालिटी जी आहे ती इम्प्रूव्ह होईल, फेल्युअर रेट जो आहे तो कमी होईल, स्टॅबिलिटी तुमची वाढेल. तर अशा पद्धतीचे व्हेरियस बेनिफिट आहे. आता हा जो ब्लॉग आहे हा मीच लिहिलेला आहे, अंडरस्टँडिंग डेऑप्स. सुरुवातीला तुमचे कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी तुम्हाला ह्या रीड करायचा, आणि मी काल पण तुम्हाला ग्रुपवर हा शेअर केलेला आहे. आय होप तुम्ही त्या बघितल्या असेल. याच्यामध्ये सगळ्या गोष्टींचे आन्सर तुमचे आहे की डेऑप्स म्हणजे काय, डेऑप्स का पाहिजे, डेऑप्स नसेल तर आपल्याला मॅन्युअल गोष्टींसाठी किती त्रास होऊ शकतो, किंवा खूप सारा मॅन्युअल वर्क वगैरे त्याच्यासाठी लागू शकतं. मग डेऑप्स काय आहे की तुम्हाला बेस्ट प्रॅक्टिसेस वगैरे देतं, स्टॅबिलिटी, सिक्युरिटी, बॅकअप, क्लीनअप, कम्युनिकेशन, कोलॅबरेशन या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये असतात. डेव्हऑप्स इंजिनियर कोण होऊ शकतं, तर क्वालिटी आणि त्याला पूर्ण अंडरस्टँडिंग ज्याला समजतं की बेस्ट प्रॅक्टिसेस, कम्प्लीट अंडरस्टँडिंग ऑफ हाऊ कोड इज डिप्लॉइंग इन टू द प्रोडक्शन. म्हणजेच काय की कोड बिल्ड केल्यानंतर तो डिप्लॉय कसा होता हे ज्याला समजतं, तो डेव्हऑप्स इंजिनियर होऊ शकतो. म्हणून काय आहे की आपल्याला फ्रॉम द स्क्रॅच गोष्टी शिकायच्या. मग त्याच्यामध्ये आपल्याला टूल शिकायचे, लिनक्स कमांड शिकायच्या, बिल्ड अँड डिप्लॉयमेंट प्रोसेस शिकायचंय, मॅवेन वगैरेचे सेटअप्स शिकायचे. ओके. तर हे सगळं तुम्हाला थेरोटिकल पार्ट सुद्धा क्लिअर करायचं आहे. हे कशासाठी, की तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी. डेव्हऑप्स शिकायचंय तर का शिकायचंय, आणि डेव्हऑप्सने काय काय बेनिफिट होणार आहे, तर या गोष्टी तुम्हाला याच्यातून समजतील. ओके. तर बेसिक लिनक्स कमांड आल्या पाहिजे, युनिक्स इंटरनल म्हणजेच ऑपरेटिंग सिस्टीम, फाईल प्रो सिस्टीम आणि प्रोसेस सब सिस्टीम हे कसं वर्क होतं, बिल्ड, रिलीज आणि डिप्लॉयमेंट प्रोसेस कशी वर्क होते, एखादा कोड प्रोडक्शन मध्ये डिप्लॉय होतो म्हणजे नेमकी काय होतं हे तुम्हाला त्याच्यामधनं यायला पाहिजे. ओके. सोर्स कोड मॅनेजमेंट सिस्टीम सुद्धा त्याच्यामध्ये आहे, कंटिन्युअस इंटिग्रेशन, कंटिन्युअस डिप्लॉयमेंटचे कन्सेप्ट सुद्धा आपले क्लिअर पाहिजे. ओके. तर हे सगळं याच्यामध्ये आपल्याला येणार आहे. ओके. युनिट टेस्टिंग फ्रेमवर्क,
त्याच्यानंतर व्हेरियस सेटअप्स. मग सेटअप्स कुठले कुठले येतात, तर जे आपण काल शिकलो तेच, की ऑटोमेशन किंवा इंटिग्रेशन किंवा डेऑप्स आपल्याला करायचंय, तर मग आपल्याला काय काय यायला पाहिजे, तर या गोष्टी जेनकिन्स, डॉकर, स्टॅटिक कोड अनालिसिस साठी सोनार क्यूब यायला पाहिजे, ऑर्केस्ट्रेशन हँडल करण्यासाठी कुबरनेटिस यायला पाहिजे, आर्टिफॅक्ट जे बिल्ड बायनरी आपण करतो तर त्या स्टोअर करण्यासाठी आर्टिफॅक्टरी, मग ते जे फ्रॉग असू किंवा सोना टाईप नेक्सस असू, हे टूल्स आपल्याला यायला पाहिजे. गिटहब आर्टिफॅक्टरी सुद्धा आहे, म्हणजेच ओपन सोर्स आर्टिफॅक्टरी पण तुम्ही यूज करू शकता ऑर्गनायझेशन लेवलला. पेड किंवा एंटरप्राइज सोल्युशन सुद्धा यूज केले जातात. त्याच्यानंतर गिट हे सोर्स कोड मॅनेजमेंट सिस्टीम साठी यूज केलं जातं, ज्याच्यात आपण कोड जो आहे तो गिटहब वरती कमिट करतो. ओके. त्याच्यानंतर सेंट्रलाइज ब्लॉगिंग, ज्याच्यामध्ये ELK चा पार्ट असतो, की इलॅस्टिक सर्च, लॉग स्टॅश आणखी बना हा पण यूज केला जातो. डॉकर व्हलनेबिलिटी हा डेव्हसेकऑप्सचा पार्ट आहे. म्हणजे डॉकर हे तुम्ही कंटेनरायझेशन साठी यूज करता, ज्याच्यात ऑपरेटिंग सिस्टीम आणि इन्स्टॉलेशन असतं. तसंच त्याच्या व्हलनेबिलिटीज वगैरे चेक करण्यासाठी ट्रिवी किंवा अँकर असे व्हलनेबिलिटी स्कॅनिंग टूल सुद्धा असतात, ज्याच्यामधून तुम्हाला समजतं की त्याच्यामध्ये मालवेअर आहे का, त्याच्यामध्ये व्हलनेबिलिटी आहे का, त्याची सिव्हिरिटी काय आहे, या गोष्टी त्याच्यामध्ये समजतात. सिक्युरिटी रिलेटेड स्कॅनिंग टूल सुद्धा त्याच्यामध्ये असतात. मग नेक्सस लाईफ सायकल, नेक्सस फायरवॉल असे व्हेरियस प्रोडक्ट किंवा त्या पर्टिक्युलर सपोर्टिंग टेक्नॉलॉजीने त्या गोष्टींचे प्रोडक्ट बनवलेले आहेत. ते तुम्ही इन्स्टॉल करू शकता, इंटिग्रेट करू शकता विथ CI/CD आणि डेऑप्स, तुम्ही ते अचीव करू शकता. ओके. हेमचार्ट, ग्रुविस्क्रिप्ट, ग्राफना असे व्हेरियस कन्सेप्ट त्याच्यामध्ये येतात. त्याच्यामध्ये तुम्हाला ग्रुविस्क्रिप्ट, ग्राफना, स्लॅक मॉनिटरिंग या गोष्टी सुद्धा आल्या पाहिजे. कॉन्फिगरेशन मॅनेजमेंट टूल तुम्हाला त्याची आयडिया असली पाहिजे. ओके. सिक्रेट्स किंवा सिक्युअर इन्फॉर्मेशन मॅनेज करणारे पण टूल्स आहेत त्याच्यामध्ये. मग HashiCorp Vault हे एक टूल आहे, हे पण आपण त्याचं पण वॉक थ्रू वगैरे बघणार आहोत. त्याच्यानंतर कुबरनेटिस मध्ये सुद्धा आपण ऍप्लिकेशन डिप्लॉय करतो, तर मग त्याचे बॅकअप आणि रोल बॅक याचे पण गोष्टी आहेत. तर त्याच्यासाठी वलेरो हे टूल आपण यूज करू शकतो. नेटवर्क आणि इन्फ्रास्ट्रक्चरल डिबगिंग टेक्निक हे आपल्याला समजलं पाहिजे. एखादा इश्यू आला तर आपल्याला सिस्टीम समजली पाहिजे की नेमकी इश्यू कशामुळे आला, नेटवर्क इश्यू आहे का किंवा कॅपॅसिटी नाही आहे का, मग याचे लॉग्स कसे बघायचे, कुठं बघायचे, ऍक्सेस कुठले कुठले लागणार आहे, याचं व्हिज्युअलायझेशन सुद्धा आपल्याला पाहिजे. नेटवर्कच्या बेसिक गोष्टी म्हणजे पोर्ट म्हणजे काय, एखादा नेटवर्क वर्क होत नाही तर मग त्या गोष्टी कशा चेक करायचं, मग पिंग आपण मारू शकतो, नेट स्टॅट या कमांड्स आपण मारू शकतो, लोड बॅलन्सर आपल्याला समजलं पाहिजे, पब्लिक IP, प्रायव्हेट IP या गोष्टी आपल्याला समजल्या पाहिजे, व्हर्च्युअल मशीन, क्लाउड कॉन्फिग हे आपल्याला समजलं पाहिजे. तर दिस इज नेसेसरी की डे बिफोर स्टार्टिंग विथ डे ऑप्स आपल्याला व्हॉट इज डे ऑप्स हे समजलं पाहिजे, प्लस डे ऑप्स मध्ये कुठले कुठले टूल्स शिकायला लागणार हे माहित पाहिजे, कुठल्या टूलचा काय यूज केस आहे हे पण आपल्याला माहित पाहिजे, आणि याच्या व्यतिरिक्त कुठल्या गोष्टी माहित पाहिजे, तर ऑपरेटिंग सिस्टीम, लिनक्स कमांड आणि नेटवर्क रिलेटेड इन्फ्रास्ट्रक्चर. ओके. तर हे सगळं त्याच्यामध्ये येत. क्लिअर आहे? येस ऑर नो? याच्यामध्ये काही डाऊट्स, क्वेश्चन्स आहेत? ओके. तर हा ब्लॉग आहे ना थोडासा परत परत रीड करा, तुम्हाला डेऑप्स अंडरस्टँड करण्यासाठी हा ब्लॉग सफिशियंट. ओके. तर याच्या पुढे जाऊन तुम्ही आणखी म्हणजे खूप तुम्हाला स्टडी मटेरियल सापडेल, खूप साऱ्या गोष्टी सापडतील, बट दिस इज द बेसिक डेऑप्स. सुरुवात करताना बेसिक डेऑप्स तुम्हाला याच्यातनं शिकायचं आहे. ओके. आणि एक पब्लिकली अवेलेबल आहे, म्हणजे मीडियम वरती जस्ट महेश वाबळे सर्च केलं तर कितीतरी तुम्हाला माझे ब्लॉग सापडतील. त्यातला हा एक पर्टिक्युलर ब्लॉग आहे. आता हा कधी लिहिलाय मी 2020. ओके. तर त्या गोष्टी तुम्हाला यायला पाहिजे. आता पुढचा पार्ट आहे की डेव्हऑप्स एक्सपेक्टेड पाईपलाईन. डेव्हऑप्सची पाईपलाईन कशी दिसते. ओके. हे टूल जे आहेत ते इंटिग्रेटेड कसे असतात. आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं ना तर दिस इज अवर एक्सपेक्टेड व्ह्यू ऑफ पाईपलाईन, आणि हेच आपण इम्प्लिमेंट करणार. फायनल लेवलला ज्यावेळेस आपण बिल्ड करणार किंवा इंटिग्रेट करणार तर आपण ह्या गोष्टी बिल्ड करणार आहोत. ओके. मग याच्यामध्ये कसं येतं की डेव्हलपर काय करतो, गिटला कोड कमिट करतो. ओके. जशी त्याला रिक्वायरमेंट येईल तो काय करतो, गिटहब वरती ब्रांच बनवतो. आता गिटहब एकच टूल असतं का सोर्स कोड मॅनेजमेंट सिस्टीमचं? नाही.
गीट गीट आहे, गिटहब आहे, गिट लॅब आहे, बीट बकेट आहे. ओके. तर अशा पद्धतीने व्हेरियस सोर्स कोड मॅनेजमेंट टूल्स त्याच्यामध्ये यूज होतात. तर ॲज अ इंटरव्ह्युअर तुम्हाला असे पण क्वेश्चन्स विचारू शकतो की सोर्स कोड मॅनेजमेंटसाठी कुठलं टूल यूज होतं, मग प्रत्येकाचे प्रॉज अँड कॉन्स काय आहे. तर आता या बॅचमध्ये आपण काय शिकणार आहोत की गिटहब. ओके. तर गिटहब कसं यूज करायचं, आणि प्रत्येक टूल जरी वेगवेगळे असतील तरी पण कन्सेप्ट सेम आहे. तिकडं पण सोर्स कोड मॅनेजमेंट होतं, तिकडं पण ब्रांचेस वगैरे करू शकतो, तिकडं पण एक मेन ब्रांच असते. तर डेव्हलपर मल्टिपल डेव्हलपर असू शकतात, पण तो काय करणार आहे, गिटहब वरती कोड कमिट करणार आहे. ओके. ऑलवेज कोड कुठं कमिट होईल तर गिटहब वरती. कधी कमिट होईल, ज्यावेळेस त्याचं लोकल डेव्हलपमेंट होईल त्यावेळेस. ओके. मग काय डेव्हलपर काय करतो की त्याला फीचर आलंय एखादं, तो त्याला काम करायचंय, तर तो लोकली डेव्हलप करेल, टेस्ट करेल. बट तो त्याला कोड शिप करायचा आहे, म्हणजेच काय की प्रोडक्शन पर्यंत न्यायचा आहे. मग तो कसा नेतो, गिटहब वरती तो टाकतो. त्याच्यानंतर मग जेनकिन्स टूल इंटिग्रेट करतो. जेनकिन्स वर ते टूल बिल्ड होतं. बिल्ड झालं की इथं जे युनिट्स पण रन होतात, त्याच्या बायनरीज पण रन होतात, आणि त्याच्यानंतर मग तो त्याचं डॉकरायझेशन पण बनवतो. कारण कुठलं पण ऍप्लिकेशन रन करायला काय लागणार आहे, ऑपरेटिंग सिस्टीम लागणार आहे किंवा त्याचे इन्स्टॉलेशन्स लागणार आहे. तर ते सगळं तुम्ही पॅकेज करू शकता बाय युझिंग डॉकर. डॉकर इज अन व्हर्च्युअल कंटेनर. व्हर्च्युअल कंटेनर म्हणजेच काय की एखादी गोष्ट तुम्हाला सेटअप करायचं आहे, तर एखाद्या सर्व्हरवरती रन करायचं, तर काय लागेल तिथं इन्स्टॉलेशन्स लागेल. फॉर एक्झाम्पल एखादं टॉमकॅट ऍप्लिकेशन ज्याला जावा 8 लागतं, आणि त्याच्यामध्ये काहीतरी तुमचं स्प्रिंगची जार किंवा वॉर फाईल डिप्लॉय होणार आहे. तर ह्या गोष्टींसाठी डिप्लॉय करण्यासाठी बेसिक गोष्टी कुठल्या लागतात की टॉमकॅट लागणार आहे, ऑपरेटिंग सिस्टीम लागणार आहे, काहीतरी रॅम लागणार आहे, काहीतरी हार्ड डिस्क लागणार आहे, काहीतरी त्याच्यावरती व्हर्जन्स लागणार आहे. उबंटू किंवा कुठली पण ऑपरेटिंग सिस्टीम लागेल, बट एक स्पेसिफिक व्हर्जन लागेल. त्याच्यानंतर जावा आहे तर जावाचं व्हर्जन लागेल, सी आहे तर सीचं व्हर्जन लागेल. ओके. तर तसे व्हर्जन्स वगैरे जे डिपेंडेबल ऑपरेटिंग सिस्टीम रिलेटेड ज्या इन्स्टॉलेशन्स आहेत, ते तुम्ही डॉकरमध्ये बाइंड करू शकता, ज्याला काय म्हणतो आपण डॉकर फाईल. ओके. डॉकर फाईल तयार करू शकतो, जे पाहिजे ते आपण त्याच्यात टाकू शकतो, आणि इन्स्टॉलेशन्स करून डॉकर इमेज पण तयार करू शकतो. नंतर ते आपण डिप्लॉय पण करू शकतो. मग डिप्लॉय करण्यासाठी काय, कुबरनेटिस. कुबरनेटिस इज अन ऑर्केस्ट्रेशन प्लॅटफॉर्म. ओके. मग डिप्लॉय करण्यासाठी आपण केटेस म्हणजेच कुबरनेटिस यूज केलं जातं. ओके. मग डिप्लॉय केलं, इथं डिप्लॉयमेंट ऑन काय, डेव एन्व्हायरमेंट. डिप्लॉयमेंट ऑन डेव एन्व्हायरमेंट. ओके. डिप्लॉय केलं तर काय होणार आहे, डिप्लॉयमेंट ऑन डेव एन्व्हायरमेंट. नंतर इथं डेव इंटिग्रेशन तुमचं सगळं टेस्टिंग होईल, पुढे जाईल. एकदा डेव्हलपरने केलं की तो कुठं जाईल, क्यूए म्हणजेच टेस्टिंग सेटअप वरती जाईल, जिथं तुमचं क्वालिटी अश्युरन्स किंवा टेस्टिंग सेटअप असेल. ओके. तिथं टेस्ट होईल, आणि इथून टेस्ट झाला तरच तो प्रोडक्शनला जाऊ शकेल. बरोबर. म्हणजेच काय की इथून टेस्ट झाला मग तो प्रोडक्शनला जाईल, आणि प्रोडक्शनला तुम्ही डिप्लॉय करू शकता. म्हणजेच काय की डेव्हलपमेंट टू प्रोडक्शन किती प्रोसेसेस आहेत बघा, की इथं तुम्हाला क्लोन करायचं आहे, त्याच्यानंतर बिल्ड करायचं आहे, त्याचं डॉकर बनवायचं, त्याचं हेल्म चार्टचे पण चार्ट्स बनवायचे आहेत, नंतर कुबरनेटिसवर डिप्लॉय करायचंय, आणि त्याच्यानंतर कुबरनेटिसवर पण डिप्लॉय केलं की लगेच तुमचं तो काम संपत नाहीये. तुम्हाला आधी डेव इंटिग्रेशनवर रन करायचं, नंतर क्यूए इंटिग्रेशनवर रन करायचं, आणि नंतर प्रोडक्शन वरती रन करायचं. ओके. एकच कोड मल्टिपल प्लॅटफॉर्म मधनं जातोय, बट काय इथं बघा एक लक्षात येते की एकच जी इमेज आहे, एकच जो कोड आहे तो तुमचा शिप होतोय, फक्त पुढे पुढे जातोय. ओके. बेस्ड ऑन सर्टन चेक्स, यालाच काय म्हटलं जातं, कंटिन्युअस इंटिग्रेशन. ओके. जसं पण नवीन कोड येईल परत तो सेम सायकलनी जाणार आहे. ज्या ज्या वेळेस तुमचा कोड रीड होईल तो सेम सायकलनी जाईल आणि प्रोडक्शनला डिप्लॉय होईल. आता हेच जर कंटिन्युअस इंटिग्रेशन, कंटिन्युअस डिप्लॉयमेंट किंवा डे ऑफ प्रॅक्टिसेस नसतील, तर तुम्हाला काय करायला लागलं असतं रे, बेसिक तुम्हाला मशीन्स लागले असते, मल्टिपल माणसं लागले असते, मल्टिपल सर्व्हर्स लागले असते, आणि तुम्हाला हे सगळं मॅन्युअली करायला लागलं असतं. म्हणजे इथं जे तुम्ही डॉकर बिल्ड करताय वाया ऑटोमेशन किंवा वाया जेनकिन्स, वाया डे ऑफ प्रॅक्टिसेस, ते तुम्हाला सगळं मॅन्युअली करायला लागलं असतं. ओके. आणि जसं तुम्ही मॅन्युअल करणार त्यावेळेस इन्फ्रास्ट्रक्चर कॉस्ट वाढणार, रिसोर्सेसची कॉस्ट वाढणार, एरर प्रूनिंग सुद्धा ते असू शकतं. म्हणजे मल्टिपल चॅलेंजेस तिथं येणार आहे. स्केलिंग असणार आहे का नाही. मग स्केलिंग, ऑटोमेशन, इंटिग्रेशन हे कशाने अचीव्ह करतोय आपण, डे ऑफ बेस्ट प्रॅक्टिसेस. ओके. हे सगळं इथं तुमचं
युटिलाइज होणार आहे. समजलंय? येस ऑर नो? येस सर. Yes, ही sir. डायग्राम तुमच्या नोटबुक मध्ये असली पाहिजे. तुम्हाला समजलं पाहिजे की जे आपण शिकणार आहोत हे नेमके काय शिकणार आहोत. इथं तुम्हाला एक लक्षात येते की इथं म्हणजे काय की लोकली तो कोड करणार आहे, म्हणजे मग त्याला एडिटर पाहिजे, ऑपरेटिंग सिस्टीम पाहिजे, त्याच्याकडे मशीन पाहिजे. इथं तो हॅलो वर्ल्डचा प्रोग्राम केलाय. तो नंतर गिटहबला जाईल. गिटहब त्याला आलं पाहिजे, ब्रांच कशा क्रिएट करायच्या, गिटहबचा सेटअप कसा करायचा हे त्याला आलं पाहिजे. ओके. त्याच्यानंतर पुढं काय आहे की इथं मग त्याला युनिट टेस्टिंग वगैरे समजलं पाहिजे. त्याच्यानंतर मग सोनार क्यूब वगैरे तो करू शकतो इथे इंटिग्रेट, स्टॅटिक कोड अनालिसिस करू शकतो. त्याच्यानंतर मग तो डॉकर किंवा बाकीच्या गोष्टी पण इथं अचीव करू शकतो, डॉकर बिल्ड करू शकतो त्याचं. त्याच्यानंतर अँकरचं हेल्मचं पण चार्ट्स वगैरे तो बनवू शकतो. त्याच्यानंतर एकदा डॉकर बिल्ड झालं की नंतर तो काय करू शकतो, कुबरनेटिसवर डिप्लॉय करू शकतो. कुबरनेटिसवर डिप्लॉय झालं की मग इथं तो अप्रुव्हल्स देऊ शकतो की देव अप्रुव्हल झालं, आता क्यूएला जा, क्यूएने अप्रूव्ह केलं की क्यूए एन्व्हायरमेंटवर जाईल. क्यूएचा पण पुढचा अप्रुव्हल झाला की मग तो कुठं जाईल, फायनल प्रोडक्शन एन्व्हायरमेंटवर जाईल. मग इथं तुम्ही डिप्लॉयमेंट स्ट्रॅटेजी, ब्ल्यू ग्रीन किंवा व्हेरियस स्ट्रॅटेजीज तुम्ही इथं यूज करू शकता. ओके. तर इथं मग तुम्हाला क्वेश्चन्स येतात की डिप्लॉयमेंटसाठी कुठलं टूल यूज करतो, किंवा कुबरनेटिस आहे तर कुबरनेटिसचे अल्टरनेटिव्ह आहेत का, तर येस त्याचे पण अल्टरनेटिव्ह आहेत. बट पॉप्युलर कुठला आहे, कुबरनेटिस. प्रत्येक कंपनी कुबरनेटिस वापरतो. दुसरे कुठले टूल आहेत, मग डॉकर स्वॉर्म आहे. ओके. तर किंवा ओपन शिफ्ट आहे. तर अशा पद्धतीने वेगवेगळे टूल्स किंवा क्लस्टर्स सुद्धा असतात. ओके. तर प्रत्येक टूल शिकताना तुम्हाला एक माहित पाहिजे की टूलचे यूज केस काय आहे, ते टूल कोणी इन्व्हेंट केलंय, त्याच्यानंतर ते कधी इन्व्हेंट झालंय. म्हणजे जर तुम्ही बघितलं तर गीट वगैरे जे सुरुवातीला गीट होतं का, नाही. सगळ्यात आधी कुठली लँग्वेज आली तर सी लँग्वेज आली, ती 1972 ला आली. ओके. त्याच्यानंतर मग सी प्लस प्लस आली कुठंतरी 75 किंवा 80च्या दरम्यान. त्याच्यानंतर 85च्या आसपास जावा आलं. जावा आल्यानंतर मग इंटरनेट किंवा अँड्रॉइड वगैरेचे ऍप्लिकेशन्स पण आले. अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीम 2008च्या आसपास आली. त्याच्यानंतर अँड्रॉइड मोबाईल आले. ओके. आणि आता आयफोन वगैरे आपण सगळे ऍप्लिकेशन यूज करतो. पण हे जे ऍप्लिकेशन आहे ते काय आहेत, सगळे कोडिंगने लिहिलेले. ओके. आणि त्याच्यासाठी सुद्धा ही सगळी प्रोसेस लागते, बिल्ड करायला लागतं, डिप्लॉय करायला लागतं. ओके. तर मग हे सगळं आलंय, कधी आलंय, कुठल्या टेक्नॉलॉजी कधी आली, डेऑप्स ह्या बेस्ट प्रॅक्टिसेस कधीपासून चालू झाल्या, तर 2010च्या नंतर चालू झाल्या. ओके. त्याच्या आधी डेऑप्स होतं का, नाही, सगळं मॅन्युअली चालायचं. मग मॅन्युअली जसे जसे चॅलेंजेस यायचे ते ओव्हरकम करण्यासाठी कंपन्यांनी डेऑप्स प्रोसेसेस, डेऑप्स बेस्ट प्रॅक्टिसेस अडॉप्ट करणं चालू केलं. आणि मग त्याच्यातून हे सगळे टूल्स आले. सुरुवातीला डॉकर आला, मग त्याच्यानंतर जेनकिन्स आला. जेनकिन्स झाल्यानंतर कुबरनेटिस आला कुठंतरी 2017-18च्या आसपास. आणि नंतर व्हेरियस टूल्स आले. आता म्हणजे 7 to 8 इयर्स मध्ये व्हेरियस टूल्स आले. अनसिबल चांगलं चाललंय, टेराफॉर्म आलंय. त्याच्यानंतर ज्यावेळेस तुम्ही ऑन प्रिमाइस, काल आपण एक शब्द यूज केला होता, ऑन प्रिमाइस सॉफ्टवेअर किंवा ऑन प्रिमाइस सेटअप, ज्याच्यामध्ये बेअर मेटल किंवा व्हर्च्युअल मशीन्स आपण तयार करू शकतो ऑन प्रिमाइस, ज्याच्यामध्ये नेटवर्क, सेटअप, रॅम, हार्ड डिस्क, इन्स्टॉलेशन हे सगळं काय लागणार आहे, ओपन सोर्स किंवा स्वतः आपल्याला सेटअप करायला लागणार. त्याला आपण काय म्हणतो, ऑन प्रिमाइस. बट हेच सगळं जर आपण मॅनेज करत बसलो तर आपल्याला वेळ जाईल. म्हणून मग क्लाउड कंपन्यांनी त्यांचे त्यांचे सेटअप्स आणले, त्याला आपण काय म्हणतो, पब्लिक क्लाउड. ओके. मग पब्लिक क्लाउड मध्ये 3 प्रकारचे पब्लिक क्लाउड आहे, एक AWS आहे, एक ॲज्युअर आहे, आणि एक GCP. ओके. तर ते पेड असतं, म्हणजेच काय की त्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात, बट इट्स पेड. ओके. तर हे तुम्हाला तिथं लक्षात यायला पाहिजे, ही सिस्टीम व्हिज्युअलाइज झाली पाहिजे. ओके. तर आजचं तुमचं काम काय आहे की ह्या डायग्रॅम्स ज्या आहेत त्या तुम्हाला समजल्या पाहिजे, डेऑप्स जे हे नीट समजलं पाहिजे, प्लस ही डायग्रॅम सुद्धा तुम्हाला नीट समजली पाहिजे. आणि टूल्स आपण काय शिकणार आहोत आणि कुठले टूल शिकणार आहे हे पण तुम्हाला महत्वाचं लक्षात ठेवायचं. कुठलं टूल्स कधी आलंय, कोणी आणलंय, आणि कुठल्या इयरला आणलंय. तर ChatGPT किंवा गुगल करून इझिली तुम्हाला समजेल कुठली टेक्नॉलॉजी कधी आलेली आहे, कशासाठी आलेली आहे, आणि कुणी इन्व्हेंट केलेली. ओके. तर लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम डेऑप शिकण्यासाठी बेस आहे. जर तुम्हाला डेऑप शिकायचंय तर आधी काय आलं पाहिजे, लिनक्स आलं पाहिजे. ओके.
त्याच्यामुळं मी एक इथं लिहिलेलं आहे नाही का, की डेऑप्स कोण चांगलं होऊ शकतं. तर इथं एक तुम्हाला म्हणजे बेसिक स्टेटमेंट इथं माझं आहे, हु कॅन बी अ गुड डेऑप्स इंजिनियर. तर इथं काय, द वन हू हॅज क्वालिटी अँड अंडरस्टँडिंग अबाउट best practices and complete understanding about how code is deploying into production can become a good DevOps engineer. ओके. म्हणजेच काय की तुम्हाला हे अंडरस्टँडिंग माहित पाहिजे की कोड जो आहे तो प्रोडक्शन पर्यंत कसा जातोय, कंपन्यांमध्ये कशा प्रोसेसेस असतात, याची जर तुम्हाला प्रॉपर अंडरस्टँडिंग आली, टूल्स वगैरे जर समजायला लागले, तर तुम्हाला हे इझी जाणार आहे. ओके. समजलं. आणि हे सगळे टूल्स आपण शिकणार. आता याच्यामध्ये टूल्स प्लस आपण आणखी काय शिकतोय, टूल्स मध्ये आपण शिकतोय लिनक्सच्या कमांड्स, लिनक्सच्या शेल स्क्रिप्टिंगचे एक्झाम्पल्स. त्याच्यानंतर आपण ऍप्लिकेशन्स मध्ये शिकतोय की मॅवेन बिल्ड कसं करायचंय, मॅवेनचा प्रोजेक्ट बिल्ड कसा करायचा आहे, टॉमकॅट कसं यूज करायचंय. त्याच्यानंतर आपण शिकणार आहोत की डॉकर किंवा डॉकर इमेज वगैरे कशी क्रिएट करायची, ऍप्लिकेशन डिप्लॉयमेंट कसं करायचं, म्हणजे लिनक्स. त्याच्यानंतर डॉकर. त्याच्यानंतर आपण शिकणार आहोत जेनकिन्स. जेनकिन्स झालं की आपण शिकणार आहोत कुबरनेटिस. ओके. आणि हे पूर्ण एंड टू एंड बिल्ड प्रोसेस तुम्हाला त्याच्या थ्रू बनवायची आहे. आता हे शिकताना आपल्याला शेल स्क्रिप्टिंग लागेल, हे शिकताना आपल्याला ग्रोवी स्क्रिप्टिंग लागेल, हे शिकताना आपल्याला बेसिक कोडिंगचं नॉलेज लागणार आहे. ओके. त्याच्यामुळं थोडेसे पेशन्स ठेवायचे. सुरुवातीला एकदा तुम्हाला ते समजलं, बेसिक पाईपलाईन स्वतः बिल्ड करता आली, तर ते तुम्हाला कॉन्फिडन्स त्याच्यामध्ये देणार आहे. ओके. कॉन्फिडन्स बिल्ड करत करत आपल्याला पुढे जायचं. आणि सगळ्यात महत्वाचं की असाइनमेंट्स आल्या पाहिजे. जर तुम्ही असाइनमेंट्स कंप्लीट करत नाही, तर यू विल बी, तुम्हाला तेवढं अंडरस्टँडिंग मिळणार नाही. ओके. त्याच्यामुळे असाइनमेंट्स मॅन्डेटरी आहे, आय विल टेक फॉलोअप की असाइनमेंट झालाय का. त्याच्यामुळे असाइनमेंट प्रत्येकाने करायचे. मी पर्सनली फॉलोअप घेईन की कालची असाइनमेंट झाली का, किंवा या असाइनमेंट तुम्ही केल्यात का. आणि असाइनमेंट्स पण मेंटेन करून ठेवायच्या. तुम्ही स्वतःचे असाइनमेंट गिटअप किंवा स्वतःचे सेटअप तयार करून ठेवू शकता, जेणेकरून तुम्ही इंटरव्ह्यू मध्ये पण त्या गोष्टी तुम्ही दाखवू शकता, जस्ट शेअर करून की दिस इज हाऊ दिस पाईपलाईन वर्क, किंवा तुम्ही कसं कॉन्ट्रीब्युट केलंय. अशा पद्धतीने आपण डेव्हऑप्सच्या पाईपलाईन किंवा इंटिग्रेशन करू शकतो. ओके. हे तुमच्यासाठी सेटअप्स तुम्ही मेंटेन करून ठेवायचे आहेत. ओके. तर हे दोन जे आहे, बिल्ड टेस्ट डिप्लॉयमेंट, त्याच्या अंडरस्टँडिंग डेव्हऑप्स, हे तुम्हाला मी देईल. ओके. त्याच्यानंतर आतापर्यंतचा पार्ट क्लिअर आहे का सगळ्यांना? डाऊट्स क्वेश्चन्स आहेत का कोणाला? नो सर, क्लिअर आहे. ओके. आणि डाऊट्स असतील तरी अनम्यूट करून विचारत चालायचं की सर हे कसं आहे, हे कसं होतं, किंवा याच्या कशा यूज केसेस येतात, हे आपण कसं ट्राय करू शकतो, स्वतः आपण ट्राय करणार आहोत का. म्हणजे आतापर्यंत थेरोटिकल चाललंय, पण हे सगळं आपण प्रॅक्टिकली घेणार आहोत. ओके. आणि सगळ्यात महत्वाचं, ही जी बॅच आहे त्याच्यामध्ये आपण खूप डिटेलमध्ये जाणार. ओके. तर आतापर्यंतच्या बॅच पेक्षा या बॅच मध्ये आपण खूप साऱ्या नवनवीन गोष्टी ट्राय करणार आहोत. ओके. अँड व्हॉट आय एम एक्सपेक्टिंग की प्रत्येक स्टुडंट सगळे असाइनमेंट करते. ओके. असाइनमेंट्सला थोडासा इम्पॉर्टन्स देणं तुमच्या साईडने गरजेचं आहे. ओके. म्हणजे असं नाही की असाइनमेंट देतोय फक्त त्या कागदावर राहत आहे, किंवा तुम्ही कंप्लीट करत नाही, असं व्हायला नकोय. म्हणजे असाइनमेंट झाल्या पाहिजे. हॅलो. हम्म. तर डायग्राम मध्ये लोकल टेस्ट, स्टेजिंग टेस्ट अँड प्रोडक्शन टेस्ट आहे, तर तिथं आपण सोनार क्यूब इम्प्लिमेंट करू शकतो. तर सेम सोनार क्यूब ऑटोस का सगळीकडे येईल का, लोकल टेस्ट, स्टेजिंग टेस्ट और प्रोडक्शन करेक्ट. टेस्ट? करेक्ट. आता सोनार क्यूब कुठं आलं पाहिजे माहितीये का, इथं आलं पाहिजे. फर्स्ट ओके. स्टेप लोकल मध्ये. टेस्ट. तर पाईपलाईन तुम्ही तशा पद्धतीने बिल्ड करू शकता. म्हणजे इथं तुझी डेव ब्रांच आहे. ओके. इथं तुझी क्यूए ब्रांच आहे. आणि इथं ओके. प्रोडक्शनची मास्टर ब्रांच. मास्टर प्रोडक्शनला कुठला कोड जाईल, फीचर ब्रांचचा जाईल का नाही, मास्टर ब्रांचचा जाईल. मग तुला ह्या ज्या टेस्ट आहेत ह्या तुला तिथं इंटिग्रेशन करायचे. तर पाईपलाईन मध्ये तुला एकच सोनार क्यूबचा सेटअप असेल, एकच स्टेज असेल, बट तो कोड त्या पर्टिक्युलर स्टेज मधनं गेला पाहिजे. ओके. कळलं? हा काय आहे की कॉन्स्टंट आहे तुझं, म्हणजे सेम पॅटर्न आहे. ओके. स्टेजची तुझी सेम आहे. राईट. फक्त तुझा कोड बदलतोय, म्हणजे डेव्हलपमेंटची ब्रांच, टेस्टिंगची ब्रांच आणि प्रोडक्शनची ब्रांच. ओके. सोनार क्यूबचं सेटअप एकच असणार. राईट.
फक्त एक्सपेक्टेशन काय की स्टॅटिक कोड अनालिसिस झालं पाहिजे, व्हलनेबिलिटी नसलं पाहिजे, कोड ऑप्टिमायझेशन असलं पाहिजे. तर त्याच्यासाठी मग सोनार क्यूबचं टूल आपण यूज करू शकतो. सोनार क्यूबचं टूल जे युनिट्स म्हणजेच जॅकोपो इंटिग्रेटेड असतं त्याच्यामध्ये, आपण जे युनिट्सचं पण इंटिग्रेशन त्याच्यामधून अचीव करू शकतो. ओके, ओके. क्लिअर आहे. येस. ठीक आहे. आणि हे सगळं आपण करणार आहे, म्हणजे प्रॅक्टिकली पण आपण पुढं पुढं जाणार आहोत. आता याच्यामध्ये खूप सारे इंटिग्रेशन्स, खूप सारे टूल्स, हे सगळं आपण शिकणार आहोत. याच्या म्हणजे करंट बॅच मध्ये पण आहे टूल्स, प्लस व्हेरियस दुसऱ्या पण व्हिडिओज किंवा प्रिव्हियस बॅचच्या ज्या गोष्टी होत्या म्हणजे त्या सुद्धा याच्यामध्ये आहेत. तर हे सगळं आपण सेटअप्स किंवा प्रत्येक गोष्ट आपण त्याच्यामध्ये शिकत जाणार आहोत. ओके. तर याचे ऍक्सेस, काही व्हिडिओज ओपन आहेत, काही व्हिडिओज ओनली मेंबर्स टू ऍक्सेस आहे. तर ऍक्सेस कंट्रोल सुद्धा तुम्हाला त्याच्यामधनं दिला जाईल. ओके. तर यू नीड टू बी मेक शुअर की तुम्ही त्या व्हिडिओज बघतायत आणि तुम्ही तशा पद्धतीने असाइनमेंट्स करताय. ओके. तर सेम टेक्नो मराठी विथ MW वरती पण खूप साऱ्या व्हिडिओज, कंटेंट आणि प्लेलिस्ट आहेत. ओके. तर डेऑप्सच्या रिलेटेड प्लेलिस्ट तुम्ही इथं इझिली बघू शकता. प्रत्येक बॅचेस, डेऑप्सच्या सगळ्या बॅचेसची व्हिडिओज कंटेंट आहे. फक्त काय की कंटेंट जो आहे तो व्हेरियस थोडाफार मागं पुढं होत राहतो. नवीन नवीन बॅचेसमध्ये आपण कंटेंट अजून चांगल्या पद्धतीने घेतो. ओके. रिसेंट टेक्नॉलॉजीज वगैरे पण आपण त्याच्यामध्ये कव्हर करतो. जसं की आता AI आलंय, तर वी हॅव ऍडेड दॅट AI डिटेल्स ॲज वेल इन आवर कोर्स. ओके. तर त्या गोष्टी आहेत. ओके, समजलंय सध्या. आणि ब्लॉग्स कंटेंट मध्ये सुद्धा तुम्हाला या गोष्टी चेक करायच्या आहेत की याच्यामध्ये जे जे रोज टॉपिक होत आहेत ते सर्च करून तुम्ही नोट्स वगैरे प्रिपेअर करतायत आणि त्या गोष्टी तुमच्याकडं लोकली किंवा तुमच्या नोटबुक मध्ये आहेत की लेट्स से आज आपण लिनक्स शिकलो, मग तुम्ही लिनक्सच्या नोट्स प्रिपेअर करतायत का? किंवा डॉकर शिकलोय तर डॉकरच्या नोट्स प्रिपेअर करतायत. जसं मी काल सांगितलं की तुमचं 1 तासाचं सेशन आणि त्याच्यातल्या गोष्टी नॉलेज ग्रॅप करण्याला तुम्हाला 3 तास डेली द्यायचे आहेत. ओके. तर ते बिहेवियर आय वॉन्ट फ्रॉम यू गाईड्स. ठीक आहे. आता ह्या डायग्राम मध्ये आपण कुठे आहेत, मला इथून सुरुवात करायची की लोकली हॅलो वर्ल्डचा प्रोग्राम, काल जे मी सांगितलं होतं की हॅलो वर्ल्डचा प्रोग्राम किंवा कुठला पण लोकली सेटअप करा आणि ट्राय करा की मला एक प्रोग्राम रन करायचा आहे. तर मग तो कसा रन केला जातो याचं नेक्स्ट आपण एक्झाम्पल आज बघणार आहोत. तर त्याच्यासाठी लोकली ज्यावेळेस आपण कोड करतो, तर आता हा जो स्क्रीनवर तुम्हाला दिसतोय तर हा काय स्प्रिंग टूल आहे, इक्लिप्स, ज्याच्यामध्ये जावाचा कोड तयार केला आणि हॅलो वर्ल्डचा कोड आहे. आता सुरुवातीला डेव्हऑप्स अंडरस्टँड करण्यासाठी गरजेचं नाही की तुम्ही कोड वगैरे एकदम डिटेलमध्ये जाऊन अंडरस्टँड करा. जसं मी सुरुवातीला सांगितलं की डेव्हऑप्स शिकताना तुम्हाला कोडिंगचं कमी नॉलेज असेल तरी चालेल, पण खूपच कमी नको, म्हणजे बेसिक कोडिंग तरी तुम्हाला यायला पाहिजे ऍटलिस्ट, की कोड रन कसा करायचा आणि बिल्ड कसा करायचा. कारण डेव्हऑपची ही जी डायग्राम तुम्ही बघितली तर इथून सुरुवात इथून होते की बिल्ड कसा करायचा. बिल्ड झाला की नंतर मग तो डिप्लॉय होतो म्हणजेच रन होतो. ओके. त्याच्यावर बिल्ड आणि डिप्लॉयमेंट, बिल्ड आणि डिप्लॉयमेंट ह्या गोष्टीपासून सुरुवात होती. तर हॅलो वर्ल्डचं ऍप्लिकेशन मग ते कुठल्या पण लँग्वेजमध्ये असू, जावा असू, सी असू, C++ असू, जे पण तुम्हाला लँग्वेज आवडती, प्रत्येक जण कम्प्युटर बॅकग्राऊंडचा असतो, बेसिक लँग्वेज तर त्याला माहीत असते आणि बेसिक कोडिंग तो करू शकतो. आत्ताच्या बॅचमध्ये पण सगळे कम्प्युटर बॅकग्राऊंडचे आहेत. तर तुम्ही बेसिक कुठला पण हॅलो वर्ल्डचा प्रोग्राम करा. आत्ता मी जो प्रोग्राम दाखवतोय तो कुठला आहे, जावा आणि मॅवेन यूज करून हा पर्टिक्युलर प्रोग्राम इथं रन केलाय, म्हणजे सक्सेसफुल बिल्ड झाल्यानंतर इथं डिप्लॉय सुद्धा तो केलेला आहे. ओके. तर याच्यासाठी स्प्रिंगचा सेटअप लागतो, मॅवेनचा सेटअप लागतो आणि जावाचा सेटअप लागतो. जावाचं सेटअप किंवा एडिटर हे सगळं येण्याच्या आधी बेसिक कुठली गोष्ट लागते कुठली पण सॉफ्टवेअर रन करण्यासाठी, तर ऑपरेटिंग सिस्टीम. ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे मशीन तर माझ्याकडं आहेच. ओके. मशीन तर आपल्याकडं आहेच. तर ऑपरेटिंग सिस्टीमचा सेटअप आपण केलाय. त्याच्यानंतर आपण काय केलंय, एक मॅवेनचं ऍप्लिकेशन तयार केलंय, त्याला आपण बिल्ड केलंय आणि रन केलंय. आता हॅलो वर्ल्डचं ऍप्लिकेशन रन केलं, मग याला टेस्ट कसं करायचं, तर याला टेस्ट करण्यासाठी आपण हा स्प्रिंग बूटचा ऍप्लिकेशन अप केलाय. तर 8083 या पोर्ट वरती तो ऍप्लिकेशन अप झालाय आणि /हॅलो
हे केलं की हॅलो वर्ल्ड तो दाखवतो. म्हणजेच काय, की आपलं बेसिक ऍप्लिकेशन किंवा बेसिक वेबसाईट हॅलो वर्ल्ड ही तयार झाली. ओके, आणि ती वर्क होते. ओके. तर ऑर्गनायझेशन मध्ये सुद्धा कुठलं पण ऍप्लिकेशन जर तयार करायचे, तर सगळ्यात आधी डेव्हलपरला काय करायला लागेल रे? लोकली बिल्ड करायला लागेल किंवा लोकली तयार करायला लागेल. लोकली त्याला असं व्हेरीफाय पण करायला लागेल. ओके, करेक्ट. लोकली त्याला व्हेरीफाय सुद्धा करायला लागेल. आणि लोकली व्हेरीफाय केल्यानंतर तो काय करू शकतो? डिप्लॉयमेंट वगैरे करून बघू शकतो. आता याच्यामध्ये आपण वेबसाईट तयार केलेली. ओके. वेबसाईट म्हणण्यापेक्षा हॅलो वर्ल्ड ऍप्लिकेशन विच इज रिटन इन जावा अँड मॅविन. ओके, हे डिप्लॉय केले, व्हेरीफाय केले. आता तुम्ही इमॅजिन करू शकता ही डायग्राम. मी काय केलंय रे? लोकलीच केलंय सगळं. बरोबर. अजून माझं CI/CD वगैरे चालू झालं का रे? येस ऑर नो? CI/CD चालू झालंय का? नो. हो सर. नाही झालं ना. अजून तर मी लोकलीच आहे. आता CI/CD आपल्याला चालू करायचं. म्हणजेच काय, की मला काय टूल्स लागणार आहे? गिटहब लागेल, मला जेनकिन्स लागेल, मला डॉकर लागेल, मला कुबरनेटिस लागेल, आणि मला पाईपलाईनचं कोड सुद्धा लिहायला लागेल. त्यावेळेस जे मी आता लोकली केलंय, जे मॅन्युअल स्टेप्सने केलंय, ते मला अचीव करता येईल. ओके. म्हणजेच काय, आता आपल्याला डेऑप जे शिकायचं या बॅच मध्ये, तर आपण हेच ऍप्लिकेशन काय करणार आहे? एंड टू एंड इंटिग्रेट करणारे, बिल्ड करणारे आणि डिप्लॉय करणारे. ओके. ऑर्गनायझेशन मध्ये सुद्धा हेच होतं. एका प्रोजेक्टवरती मल्टिपल ऍप्लिकेशन्स ओनर किंवा डेव्हलपर्स काम करतात. त्याच्यानंतर ते काय करतात? त्यांचा कोड एका बायनरी किंवा एका गिट रेपो मध्ये टाकला जातो, एका ब्रांच मध्ये टाकला जातो. तो टेस्ट होतो, टेस्ट झाला की तो जातो प्रोडक्शनला. ओके. प्रोडक्शनला गेलं की मग तिथं त्याला मेंटेन करायला लागतं, स्केल करायला लागतं किंवा डिप्लॉय करायला लागतं. ओके. मग त्याच्यासाठी व्हेरियस टूल्स यूज केलेत. टूल्स यूज केले म्हणजेच काय, की इन शॉर्ट काय आहे, सोप्या भाषेत सांगायचं तर ऑटोमेशन. ऑटोमेशन टूल्स हे काय देत आहे तुम्हाला? ऑटोमेशन देत आहे. जे मॅन्युअल वर्क करायला वेळ लागत होता, ते टूल्स काय करतायत? तुम्हाला मॅन्युअली ऑटोमॅटिकली करून देत आहेत. ओके, आणि इझिली देतात. बरेच जे टूल्स आहेत हे ओपन सोर्स आहेत. म्हणजेच काय, की जसं आता आपण उबंटू आपण इन्स्टॉलेशन करतो, तर उबंटू ऑपरेटिंग सिस्टीम, लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम ही ओपन सोर्स आहे. डॉकर आपण इन्स्टॉल करतो, हे ओपन सोर्स आहे. जेनकिन्स टूल ओपन सोर्स आहे. कुबरनेटिस ओपन सोर्स आहे. अनसिबल ओपन सोर्स आहे. ओके. टेराफॉर्म ओपन सोर्स आहे. आपण इझिली इन्स्टॉलेशन करून त्याला यूज करू शकतो. पेड काय आहे, तर याच्यामध्ये मग क्लाउड सिस्टीम, जे जर तुम्हाला जास्त सर्व्हर पाहिजे, जास्त मेमरी पाहिजे, जास्त आणखी सपोर्ट वगैरे पाहिजे, हाय अवेलेबिलिटी पाहिजे, तर मग कंपन्या कुठे जातात? की पब्लिक क्लाउड प्लॅटफॉर्मवरती, आणि तिथं मग त्या गोष्टी तुम्हाला अचीव करता येतात किंवा तिथं तुम्ही रन करून बघू शकता. पण त्याच्यासाठी मग पेड लागणार. पेड सोल्युशन. ओके, क्लिअर आहे. पब्लिक क्लाउड हे पेड असणार आहे. येस सर. ओके. तर त्याच्यामुळं जे जे तुम्ही लोकली करताय ते पब्लिक क्लाउडवर करू शकतो का? तर येस, करू शकतो. त्याच्यामुळं पब्लिक क्लाउडचं तुम्हाला जे सर्टिफिकेशन वगैरे अचीव करायचे किंवा ते नॉलेज घ्यायचंय, बट ते म्हणजे काय, की जस्ट तुम्हाला एक मशीन दिलंय किंवा एक लॅपटॉप दिलाय, ज्याच्यावरती तुम्हाला रॅम आहे, ऑपरेटिंग सिस्टीम आहे, इन्स्टॉलेशन्स आहे. ओके, आणि त्याचे मग ते चार्जेस घेतात. जसं आपण लॅपटॉप रन करायला आपण एक पैसे देतो, तो मशीन आपल्याला Amazon कडनं मिळतो, आणि लोकली आपण मग आपल्याकडे मशीन आलं की त्याच्यात आपण सगळं सेटअप करतो. म्हणजेच काय, ऑपरेटिंग सिस्टीम टाकतो, त्याच्यानंतर बाकीच्या सगळ्या गोष्टीच टाकतो, आणि मग नंतर आपल्याला ते मशीन मिळतं. ओके. तर तसंच पब्लिक क्लाउडमध्ये AWS, Azure आणि GCP हे आपण त्याच गोष्टी देतात. फक्त तुम्हाला हाय स्केलवर देतात, हाय अवेलेबिलिटीवर देतात, हाय मॉनिटरिंगवर देतात, हाय बॅकअप प्लॅन त्याच्यामध्ये असतो, आणि सपोर्ट सिस्टीम सुद्धा असतो. थोडं पण काहीतरी झालं तरी पण ते रिकवर करू शकतात. तेच तुम्ही ऑन प्रिमाइसेस म्हणजे ऑन प्रेम सेटअपमध्ये गेलं तर ते तुम्हाला स्वतःला बिल्ड करायला लागतं. म्हणजेच काय, की तुम्हाला तुमची टीम तिथं मेंटेन करायला लागते, की सेटअप करायचं, ऑपरेटिंग सिस्टम इन्स्टॉल करायची, सॉफ्टवेअर इन्स्टॉलेशन्स करायचे, सॉफ्टवेअर डिप्लॉय करायचे, हे सगळं तुम्हाला मॅन्युअली हँडल करायला लागतं, ज्याला आपण काय म्हणतो ऑन प्रेम. तर कंपन्यांचे ज्याचे त्याचे रूल्स असतात,
जर आपण पब्लिक क्लाउड यूज केलं तर आपला डेटा त्यांच्याकडे जातो, मग सिक्युरिटी चॅलेंजेस वगैरे येतात, कंपनीचा डेटा त्यांना द्यायचा नसतो. मग सिक्युरिटी चॅलेंजेस अवॉइड करण्यासाठी काही कंपन्या काय करतात की ऑन प्रिमाइस सेटअपकडे जातात, म्हणजे स्वतःच सेटअप करतात, त्यांची त्यांची टीम असती. तर त्याच्यामध्ये पैसे वाचतात सुद्धा, कारण ऑन प्रिमाइस जर आपण केलं सगळं आणि बेस्ट प्रॅक्टिसेस जर फॉलो केलं तर आपल्याला चार्जेस कमी लागतात. आणि जर आपण पब्लिक पब्लिक क्लाउड सुरुवातपासून यूज केलं तर पब्लिक क्लाउडचे चार्जेस कसे असतात की तुम्ही किती सर्व्हर यूज करताय, किती वेळा ते ऑन असणार आहेत, किती लोड आलाय, किती पब्लिक डोमेन वगैरे त्याच्यामध्ये यूज झालेत, आणि कशा पद्धतीने ते सॉफ्टवेअर युटिलाइज होत आहे, याच्यानुसार त्याचे पैसे चार्जेस असतात. ओके. त्याच्यामुळे पब्लिक क्लाउड सर्व्हिस जी आहे ती ऑलवेज तुम्हाला महाग पडते. ओके. त्याच्यामुळे कंपन्यांच्या लेवलला या डिसिजन्स होतात की तुम्हाला पब्लिक क्लाउड करायचं की ऑन प्रिमाइज जायचं. ओके. बट ॲज अ डे ऑप्स इंजिनियर आपल्याला हे आयडिया असणं गरजेचं आहे. ओके, की तुम्ही ऑन प्रिमाइस म्हणजे काय, पब्लिक क्लाउड म्हणजे काय, आणि क्लाउड कधी पिक्चरमध्ये येतं. बऱ्याच जणांचं मुलाचं असतं की मला क्लाउड समजलंय किंवा मी पब्लिक क्लाउडमध्ये काम करू शकतो, AWS मला समजतंय, बट बेसिक कन्सेप्ट किंवा बेसिक थॉट प्रोसेस त्यांची क्लिअर नसते की नेमकी क्लाउड आहे काय. ओके. क्लाउड काय आहे की जस्ट तुमच्या लॅपटॉप सारखंच एक मशीन आहे. ओके, जे तुम्हाला पैसे देऊन मिळतंय. ओके, इन शॉर्ट. तर ह्या सगळ्या गोष्टी असतात, म्हणजे इंटरव्ह्यूला गेल्यानंतर तुम्हाला ह्या कन्सेप्ट क्लिअर असणं खूप गरजेचं आहे की पब्लिक क्लाउड कुठले कुठले, अल्टरनेटिव्ह त्याच्यामध्ये काय काय येतं. त्याचा आन्सर काय आहे की AWS, GCP आणि Azure. तिन्ही पण सिमिलर सर्व्हिसेस देतात. तिन्ही पण प्लॅटफॉर्मवरती काय होतं की मल्टिपल सर्व्हिसेस आहेत, त्याचे चार्जेस आहेत, ते तुम्ही यूज करू शकता, सपोर्ट वगैरे घेऊ शकता, बट त्या पेड आहे. ओके. आणि प्रत्येकाचे यूज केसेस वेगवेगळे आहेत. मायक्रोसॉफ्टवाल्यांनी Azure त्यांच्यासाठी बनवलंय, AWS हे वेगळ्या यूज केसेससाठी बनवलंय, गुगल क्लाउड प्लॅटफॉर्म हे वेगळ्या यूज केसेससाठी बनवलं. तर यांचे स्वतःचे डेटा सेंटर्स वगैरे असतात, झोन असतात, म्हणजे आपले जे 4 खंड आहेत, आशिया, युरोप, अमेरिका आणि आफ्रिका, तर त्याच्यानुसार सुद्धा त्या पर्टिक्युलर खंडांमध्ये त्यांचे सर्व्हर्स असतात, त्याला आपण झोन म्हणतो. ओके. तर त्या झोनमध्ये पण आपले त्या पर्टिक्युलर ऍक्सेस घेऊ शकतो, म्हणजे जवळचे सर्व्हर्स वगैरे घेतले तर मग आपल्याला स्पीड वगैरे तिथं जास्त मिळतो, नेटवर्क चॅलेंजेस कमी येतात. तर तशा गोष्टी असतात. स्केल वगैरे सुद्धा करू शकतो. आता स्केल म्हणजे काय की बेसिक, आता मी काय केलंय रे, इथं हॅलो वर्डचं ऍप्लिकेशन घेतलंय आणि इथं काय केलंय, डिप्लॉय केलं. मला एक सांगा, जर मी 4 वेळा कॉल मारला याला तर काय होईल रे, रिस्पॉन्स देईल तो का नाही देणार. म्हणजे मी आता ब्राउझर मध्ये काय करतोय, जस्ट याला परत परत कॉल मारतोय, हा काय करतोय, मला रिस्पॉन्स देतो. ओके. बट हेच ज्यावेळेस आपण मल्टिपल सर्व्हरवरनं करतो, किंवा म्हणजे खूप थाउजंड किंवा लाखो कॉल्स जर मी याला दिले, रिवर्क होईल का, नाही होणार. कारण का, तर हे ज्या सर्व्हरवरती रन होत आहे त्याची काहीतरी रॅम आहे, त्याची काहीतरी हार्ड डिस्क आहे, आणि त्याच्या लिमिटच्या बाहेर जर मी त्याला कॉल मारत राहिलो तर काय होणार आहे, ते वर्क होईल का, नाही होणार, तो डाऊन होईल निश्चितच. बरोबर, म्हणजे एखाद्या माणसाला तुम्ही खूप काम दिलंय, त्याची कॅपॅसिटी नाही आणि त्याला आपण खूप काम देतच गेलो तर काय होईल, तो कधीतरी दमणार आहे. ओके. तो करणार नाही. तर सेम याच्यामध्ये सुद्धा होतं. ऍप्लिकेशनला, कुठल्या पण ऍप्लिकेशनला त्याची जी ताकद असते, म्हणजे माणसाची, आपण काय म्हणतो की त्याला काहीतरी जेवायला लागतं किंवा त्याला काहीतरी पाणी प्यायला लागतं, तर हे काय झाले, आपले रिसोर्सेस झाले. तसेच मशीनचे रिसोर्सेस किंवा ऍप्लिकेशनचे रिसोर्सेस कुठले, रॅम आणि हार्ड डिस्क. ओके. किंवा सीपीयू, रॅम, हार्ड डिस्क आणि सीपीयू हे त्याचे रिसोर्सेस झाले. ते जर त्याच्याकडे नसतील तर तो काय होणार आहे, डाऊन होईल किंवा इश्यूज यायला लागतील. तो त्याचं काम करू शकणार आहे का, नाही करू शकणार, कारण त्याच्याकडे रिसोर्सेस नाही. मग हे रिसोर्सेस कसं वाढवायचं, तर याचे दोन प्रकार पडतात, एक हॉरिझॉन्टल स्केलिंग, एक व्हर्टिकल स्केलिंग. ओके. आणि कुबरनेटिस किंवा ऑटोमेटेड डिप्लॉयमेंट प्रोसेस हे सगळे वापरून आपण स्केलिंग अचीव करू शकतो. आता या डायग्राम मध्ये जर तुम्ही आलं तर इथं माझं ऍप्लिकेशन मी डिप्लॉय केले, पण हे क्लस्टर आहे. ह्या ऍप्लिकेशन मध्ये एकच ऍप्लिकेशन नाही, मल्टिपल ऍप्लिकेशन डिप्लॉय करू शकता. ओके. एकाच वेळेस, लेट से मला आता इथे एकच इन्स्टन्स आहे आपला, बरोबर, एकच इन्स्टन्स.
इथं मल्टिपल इन्स्टन्स आपण जर टाकायचं झालं तर म्हणजेच काय की मल्टिपल ऍप्लिकेशन डिप्लॉय करायचं. आधी एकच रेप्लिका होती, मल्टिपल रेप्लिका तयार करायचं. तर मग ते आपण इझिली इथं करू शकतो, विदिन सेकंद करू शकतो. ओके. कसं करायचं, काय करायचं, कुबरनेटिस कसं स्केलिंगसाठी यूज होतं हे आपण कुबरनेटिस चालू केल्यावर समजेल. फॉर नाऊ जस्ट अंडरस्टँडिंगसाठी तुम्हाला सांगतोय की स्केलिंग काय युजेबल आहे आणि स्केलिंगचे यूज केसेस काय आहे. ओके. तर बेसिक ऍप्लिकेशन जर तुम्ही त्याला लिमिटेड सीपीयू आणि रॅम दिलाय तर त्याला त्या रिस्पॉन्स तो लिमिटेड कॉलवरती देणार आहे. जर तुम्ही त्याचे नंबर ऑफ कॉल्स इन्क्रीज केले, जसं मी तुम्हाला म्हणजे एका माणसाचं एक्झाम्पल सांगितलं की त्याची कॅपॅसिटी नाही आणि तुम्ही त्याच्यावर लोड देत आहे तर तो काम करू शकणार आहे का नाही, तर सेम याच्यामध्ये सुद्धा तसंच आहे. ओके. क्लिअर आहे? येस और नो? Yes, sir. कन्सेप्ट स्केलिंग चे पार्ट हे तुम्हाला लक्षात आले पाहिजे, हॉरिझॉन्टल स्केलिंग, व्हर्टिकल स्केलिंग. ओके. तर आज आपण काय बघितलं की एडिटर कसा दिसतो, एडिटरचा सेटअप्स वगैरे तुम्ही इझी करू शकता, याचे डॉक्युमेंट्स वगैरे देईल मी. बट स्वतःचं हॅलोवर्डचं ऍप्लिकेशन करायचंय, हे हे ऍप्लिकेशन सुद्धा तुम्हाला दिलं जाईल. हे पण तुम्ही जस्ट कॉपी पेस्ट करून रन करू शकता. बट आय विल रेकमेंड की स्वतःचं बनवा, कुठल्या पण लँग्वेजमध्ये बनवा, बट स्वतःचा हॅलोवर्डचा प्रोग्राम रन करा. त्याने तुम्हाला काय समजेल की डेव्हलपर काय करतोय ऍक्च्युअली. ओके. त्याच्यानंतर तुमचे कन्सेप्ट क्लिअर होतील की डेव्हलपर जर असा कोड बिल्ड करतोय तर त्याला हेच दुसऱ्या सर्व्हरवर पण डिप्लॉय करायचं किंवा लार्ज स्केलवर डिप्लॉय करायचं, तर त्याला किती चॅलेंजेस येत आहे. मग हे मी ऑटोमेट करू शकतो का? आणि हे ऑटोमेट काम करायचं कुणाचं आहे, तर डेऑप्स इंजिनियर्स. त्याच्यामुळं डेऑप्स शिकताना डेऑप्सच्या यूज केसेस सगळ्यात महत्वाचे आहेत. एकदा यूज केसेस समजल्या तर मग तुम्ही ते बिल्ड करू शकता, तयार करू शकता आणि ऑटोमेट पण करू शकता. आता डेव्हऑप्स मध्ये पण दोन प्रकार आहेत. म्हणजे मी तुम्हाला डायरेक्ट सांगतो की तुम्ही आर्किटेक्ट लेवलला किंवा इंटरनल लेवलला डेव्हऑप्स शिका, तुम्हाला इंटरनल गोष्टी समजल्या पाहिजे. डेव्हऑप्स मध्ये दुसरा पण एक प्रकार आहे की जस्ट कोणीतरी ऑलरेडी डेव्हलप करून ठेवलंय आणि आपण फक्त बिल्ड करतोय किंवा डिप्लॉय करतोय, बटनवर क्लिक करतोय. त्या लोकांची सुद्धा प्रोफाईल डेव्हऑप्स इंजिनियर असते, बट ते ऍक्च्युअल डेव्हऑप्स आहेत का? नाही. जर तुम्हाला इंटरनल बिल्ड आणि डिप्लॉयमेंट, इंटरनल तुम्हाला स्वतःला बिल्ड करून डिप्लॉय करता येत नाहीये लोकल, तर तुम्ही डेव्हऑप्स इंजिनियर म्हणू शकत नाही. ओके. त्याच्यामुळे आता सिस्टीममध्ये किंवा कंपन्यांमध्ये मल्टिपल प्रकारच्या प्रोफाईल्स असतात. तर तुम्हाला कुठल्या प्रोफाईलमध्ये जायचंय की स्वतः तयार करणाऱ्या प्रोफाईलमध्ये. ओके. डेव्हऑप्स इन्फ्रास्ट्रक्चर तुम्हाला बिल्ड करता आलं पाहिजे, तयार करता आलं पाहिजे आणि त्याच्यासाठी लोकली बिल्ड करणं सगळ्यात महत्वाचं. ओके. त्याच्यामुळं हॅलो वर्ल्ड ऍप्लिकेशन आलंच पाहिजे. म्हणजे मी सुरुवातीला जे सांगितलं की कोडिंगचं लेस नॉलेज असेल तरी ओके, स्टील यू शुड ट्राय दिस. आणि कोडिंग तेवढं तरी येत असतं सगळ्याला की सगळे कम्प्युटर बॅकग्राऊंडचे, तर एखादा तरी कोड तुम्ही स्वतः केला असेल तर लेट्स ट्राय. ओके. आणि आता ए आय आलंय तर ए आय वगैरे यूज करून सुद्धा तुम्ही करू शकता. आता ए आय कसं यूज करायचं, डेव्हऑप्ससाठी कशा कशा यूज केसेस आपण सॉल्व्ह करू शकतो, हे पण आपण येणाऱ्या सेशनमध्ये बघणार आहे, चांगल्या लेवलला बघणार आहोत. ओके. तर एडिटर, हॅलो वर्ल्ड ऍप्लिकेशन कसं बिल्ड करायचं, डिप्लॉय कसं करायचं आणि ऍक्सेस कसं करायचं, त्याच्यानंतर स्केलिंगचा पार्ट, हे आपण आज बघितलं आहे. ओके. आता नेक्स्ट स्टेप आहे, म्हणजे ह्या डायग्राम मध्ये आपण इथं आलो की लोकली आपण बिल्ड केला. आता लोकल माझा कोड बरोबर रन झाला, इथं काय येऊ शकतं चान्सेस की लोकलीच बरोबर वर्क नाही झाला. ओके. तर त्या केसमध्ये मला ते फिक्स करायला लागेल, कोड वगैरे चेंज करायला लागेल, बरोबर ना? या केसमध्ये जर मी कोड बरोबर नाही लिहिलं तर काय होईल, कंपाईल टाइम एरर येईल, माझं ऍप्लिकेशन डिप्लॉयच नाही होणार. या केसमध्ये सक्सेसफुल बिल्ड झालाय कारण मी सेटअप्स वगैरे केलाय, कोड तसा ऍड केलाय, डिप्लॉय केलाय, तो सक्सेसफुल बिल्ड झाला आणि तो ऍक्सेसिबल पण झाला. दुसरा वर्स्ट केस काय की एरर येईल, बरोबर? मग एरर आलं तर मला ते फिक्स करायला लागेल. आता या केसमध्ये मी सक्सेसफुल बिल्ड केलाय आणि मी या स्टेजला आहे, मला हे सॉफ्टवेअर प्रोडक्शन पर्यंत न्यायचं आहे. नेक्स्ट स्टेप आता माझी आहे गिटहब. ओके. तर येणाऱ्या सेशन मध्ये आपण गिटहब बघणार. ओके. तर नेक्स्ट स्टेप आपली ती असणार. त्याच्या आधी मी तुम्हाला काय सांगितलंय की तुम्हाला लिनक्स तुमच्याकडे असलं पाहिजे. ओके. बिफोर स्टार्टिंग विथ लिनक्स डेऑप्स तुमच्याकडे लिनक्सचा हँड्स ऑन पाहिजे. लिनक्सच्या इंटरनल गोष्टी तुम्हाला आल्या पाहिजे, खूप नाही बट बेसिक. टर्मिनल वगैरे यूज करता आलं पाहिजे, टर्मिनल सॉफ्टवेअर वगैरे इन्स्टॉल करता आलं पाहिजे.
लिनक्स चालवता आलं पाहिजे. म्हणजे ऑपरेटिंग सिस्टीम इन्स्टॉल केली की तुम्ही इथं टर्मिनल वगैरे बघू शकता. त्याच्यामध्ये कमांड्स वगैरे टाकू शकता. बेसिक जर टाकायचं झालं तर ls-lrt, ज्याने तुम्हाला लिस्ट ऑफ फाईल्स वगैरे मिळतात. डिरेक्टरी वगैरे तयार करायची तर mkdir तुम्ही टाकू शकता. ओके, आता टेस्ट नावाची डिरेक्टरी मी तयार करतो. ओके. इथे जर ls-lrt टेस्ट बघितलं तर इथं डिरेक्टरी दिसेल तुम्हाला. ओके, त्याच्या आतमध्ये काय आहे का तर नाही. इथं तुम्ही जस्ट ls-lrt केलं तर इथं तुम्हाला काय दिसेल, टेस्ट नावाची डिरेक्टरी तयार झाली. कधी तयार झाली तर 2051 म्हणजे आत्ताच. ओके, टाइम वगैरे त्याच्यामध्ये असतो. मग इथं डिरेक्टरी तयार केलं की डिरेक्टरी दिसते, टाइम दिसतो, परमिशन असतात. हा लिनक्सचा पार्ट आहे बेसिक. ओके, तर अशा कमांड्स तुम्हाला आल्या पाहिजे. cd आहे चेंज डिरेक्टरी. सीडी गेलं मी नॉर्मल आधी वेगळ्या पाथवर होतो, टेस्ट पाथवरती मी आलो. त्याच्यानंतर इथं पण मला जर फाईल तयार करायची तर मग कुठली कमांड आहे, टच नावाची मी कमांड टाकू शकतो. फाईल इथं मी तयार करू शकतो. ओके, तर असे फाईल्स वगैरे त्याच्यामध्ये येतो. जर मला ही फाईल रिमूव्ह करायची म्हणजे आता जर मी बघितलं या पाथला तर फाईल नावाची कमांड, फाईल नावाची फाईल तिथं आहे, बट ती मला रिमूव्ह करायची. तर मग मी काय करणार, rm-rf आणि फाईलचं नाव असं कमांड मध्ये टाकणार. हे जर मी इथं एक्झिक्यूट केलं तर काय होईल, फाईल डिलीट होईल. आता जर मी ls-lrt केलं तर फाईल मला दिसेल का रे तिथं? नाही दिसणार, ते रिमूव्ह झाले आता. करेक्ट, ती आता रिमूव्ह झाली. ओके, टोटल किती आले 0, कारण तिथं फाईल नाही, आता ती रिमूव्ह झाली. तर मला याच्यातनं काय सांगायचं की लिनक्सच्या कमांड ज्या आहेत त्या तुम्ही तिथं ट्राय करा. व्हेरियस कमांड्स आहेत, आता मी फक्त 4-5 बघितल्या. थोडंसं त्याच्यावरती ब्रेनस्टॉर्म करा, मी तुम्हाला डॉक्युमेंट्स वगैरे देत जाईल. ओके, तर बेसिक टर्मिनल तुम्हाला चालवता आलं पाहिजे, कमांड्स त्याच्या आल्या पाहिजे. ओके, तर लिनक्स कसं शिकायचं आहे तर मग लिनक्स साठी पण मग इथं कमांड्स वगैरे तुम्ही चेक करू शकता. ओके, इथं सर्च मध्ये गेलं आणि लिनक्स कमांड टाकली तरी पण तुम्हाला त्या गोष्टी समजतील. ओके, तरी इथं लिनक्स कमांड्स वगैरे एक्झाम्पल्स खूप सारे त्याच्या गोष्टी होतात येतात. डेव्हऑप्स लवर ब्लॉगिंग मध्ये तुम्हाला खूप सारा टेक्निकल कंटेंट जे जे आपल्याला शिकायचं हे सगळं त्याच्यामध्ये तुम्हाला भेटेल. लिनक्स म्हणजे काय, लिनक्स कोणी आणली तर लायनस टोरवॅल्डने आणली. त्याच्या आधी काय होतं, युनिक्स होतं. ओके, 1975च्या आसपास युनिक्स ऑपरेटिंग सिस्टीम आली. त्याच्यानंतर त्याला UI वगैरे नव्हता, तर मग लायनस टोरवॅल्डने लिनक्स आणलं. आणि लिनक्सचे खूप सारे फ्लेवर्स आहे, म्हणजे ओपन सुज आहे, उबंटू आहे, काली लिनक्स आहे. तर असे खूप सारे वेगवेगळे फ्लेवर्स त्याचे आहेत. बट इंटरनल काय आहे तो लिनक्स आहे. ओके, याच्यामध्ये मग कशा पद्धतीने आपण कमांड्स टाकू शकतो, जे आता आपण बघितलं तसंच mkdir किंवा फाईल वगैरे कशी क्रिएट करायची, ls कमांड काय करते, cd कमांड काय करते, असे व्हेरियस एक्झाम्पल्स त्याच्यामध्ये आहे. ओके, कळालंय? येस ऑर नो? येस सर. क्लिअर आहे सगळ्यांना? हो सर. हे सगळ्यांनी ट्राय करायचं आहे आता काय. मला स्क्रीनशॉट दिसले पाहिजे की लिनक्स तुम्ही करताय, हॅलो वर्ल्डचा प्रोग्राम करताय आणि प्रॅक्टिकली आपण पाहिलंय. म्हणजे असं नाही की आपण फक्त थेरोटिकल बघतोय, तर प्रत्येक सेशन प्रॅक्टिकली असणार आहे. लिनक्सच्या कमांड्स तुमच्या झाल्या पाहिजेत. त्याच्यानंतर हॅलो वर्ल्डचं ॲप्लिकेशन तुमचं झालं पाहिजे. मग हॅलो वर्ल्डमध्ये मी तुम्हाला फोर्स नाही करत आहे की मॅवेन किंवा जावाचंच करा, कुठला पण लँग्वेज जी तुम्हाला येते ती हॅलो वर्ल्डचा प्रोग्राम रन करून मला दाखवा. ओके, तर आणि लिनक्सच वरती करायचं आहे, म्हणजे उबंटू वरतीच मला हे आउटपुट सगळे पाहिजे. ठीक आहे, तर येणाऱ्या सेशन मध्ये आता आपण नेक्स्ट स्टेपला जाणार आहे. इथं आपण आता झालं की कोड बिल्ड झाला, टेस्ट झाला, रन होतोय, लिनक्सच्या कमांड्स वगैरे आपल्याला येत आहेत. आता आपण पुढं पुढं हे सगळे टूल्स शिकत जाणार आहोत. तर आज आपण इथं थांबूयात. क्वेश्चन्स आहेत का कोणाला? येस ऑर नो? आज जे झालंय ते समजलंय?
येस सर. ओके, ठीक आहे. मग थांबूयात आज. उद्या आपण काय बघणार, गिटहब लिनक्सचं थोडा पार्ट पुढे होईल. गिटहब पण बघणार आहे. त्याच्यानंतर मग डॉकर, कुबरनेटीस, अनसिबल या गोष्टी सुद्धा आपण पुढे पुढे बघणार आहोत.